सध्या सर्वत्र वक्फ बोर्डाच्या चर्चा आहेत, पण नेमकं हे प्रकरण काय आहे, यात जमेची बाजू कोणाची, अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा एक प्रयत्न. वक्फ म्हणजे इस्लामसाठी दिले जाणारे मालमत्तेचे योगदान. कोणताही व्यक्ती आपली संपत्ती इस्लामसाठी दान करू शकतो, मग त्या संपत्तीचा ताबा जातो राज्यातील वक्फ बोर्डाकडे. शिवाय फाळणीनंतर भारतातील वक्फ बोर्डांनी पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिमांच्या सर्व मालमत्ता ताब्यात घेतल्या. भारतात आजघडीला एकूण 32 वक्फ बोर्ड्स आहेत. सैन्य दलं आणि रेल्वेनंतर वक्फकडे देशातील सर्वाधिक जमिनीचा ताबा आहे. इस्लाम संबंधी या बोर्डाच्या विरोधात एवढा सूर का उमटतोय, त्याचं कारण म्हणजे वक्फ कायदा 1995चं कलम 40. या कलमानुसार वक्फ बोर्डाला कोणत्याही मालमत्तेची माहिती घेऊन जर ती मालमत्ता इस्लामशी संबंधित आढळली तर तिचा ताबा घेण्याची परवानगी देते. यावर आक्षेप असल्यास तुम्ही वक्फ ट्रिब्युनलकडे जाऊ शकता. जिल्हा न्यायालय या निर्णयामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. असे करण्याचा अधिकार फक्त हायकोर्टाला आहे. थोडक्यात काय तर तुम्ही ट्रिब्युनलच्या निर्णयाला थेट कोर्टात चॅलेंज करू शकत नाही, पण हायकोर्टाला त्यात काही चूक आढळल्यास त्यात हस्तक्षेप होऊ शकतो. याच गोष्टीचा फायदा घेत वक्फ बोर्डाने तमिळनाडूमधील 1500 वर्षे जुने मंदिर असलेल्या गावावरच दावा केला होता. हे मंदिर इस्लामच्याही आधीचे असावे. 2019 साली वक्फने दिल्लीतील 6 मंदिरांवर दावा केला होता. हरियाणात गुरुद्वाराची जागा, सुरत महापालिकेचे मुख्यालय, ताजमहाल, काशी विश्वनाथ मंदिर, रायगड अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी वक्फचा दावा आहे. आता या जागा कोणत्या मुसलमानाने दान केल्या असाव्यात? वक्फचा हाच गैरवापर टाळण्यासाठी केंद्र सरकारने वक्फ अमेंडमेंट बिल 2024 आणले असून त्यात नेमकं काय आहे हे आपण पुढील भागात जाणून घेऊयात.